या टीम मधला एक खेळाडू इकडे यायचं आहे कॉमेंटेटरी करून. श्रावणी 11 दोघं बॅट्समनचे नाव आम्हाला इथे सांगायचे. पटकन थोडं पळा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ बराच होतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात. सुंदर असा पहिला बॉल. फलंदाज या ठिकाणी चक्रावून गेला. सुंदर असा फटकार आणि या ठिकाणी चौकार. चांगल्या प्रकारे फटकावलेला बॉल गेला आहे तो चौक्याच्या दिशेने आणि सुंदर अशी फलंदाज या ठिकाणी करताना फलंदाज आणि या ठिकाणी सुंदर असा टोलावलेला एक फटका आणि बॅक साईडच्या दिशेने चौकार. वैभव दादा चांगली बॉलिंग करत असताना तेवढा सुंदर शॉट सुद्धा या ठिकाणी फलंदाजाने मारलाय. पंढरीनाथ दादा यांनी चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी श्रावणी 11 टीम कडनं. पहिल्या षटकाचा हा खेळ सुरू. परत एकदा सुंदर असा फटका या ठिकाणी मारलेला आहे. 2 रन या ठिकाणी. चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. परत एकदा सुंदर चौकार. शानदार फलंदाजी या ठिकाणी श्रावणी 11 टीम कडनं. पंढरीनाथ दादा सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी करताना 3 चौकार या पहिल्या षटकात त्यांनी खेचले आहेत. सुंदर अशी फलंदाजी. विकेट. शॉट मारण्याच्या नादात बॉल मिस होऊन त्रिफळाचीत झालेले आहेत ते पंढरीनाथ दादा. शानदार बॉलिंग वैभव दादा यांच्याकडून. श्रावणी 11 ला पहिला झटका. चांगल्या आक्रमकतेने खेळत असणारे पंढरीनाथ दादा या ठिकाणी आउट झालेले आहेत.
या ठिकाणी देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2025 त्याच उत्साहाने स्फूर्तीने जल्लोषात या ठिकाणी सुरू आहे. अतिशय आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी स्पर्धा ही चालू आहे. पुढील बॅट्समन मैदानात येत आहेत ते भैयादादा बगाने. एक षटकाचा खेळ संपन्न होऊन श्रावणी 11चा स्कोर झाला आहे 14 रन 1 विकेट. बॉलर्स नेम लखन. लखन लखन आहे का लक्ष्मण? लखन लखन करा लक्ष्मण करा. लक्ष्मण नाही दिल पाहिजे. लखन करून टाकलं. सुंदर असा टोलावलेला फटकार 1 रन या ठिकाणी काढलेला. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी लखन दादा तर्फे. भारत आणि बांगलादेशचा सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना त्या ठिकाणी चालू आहे. 27 रनवर 3 विकेट पडलेले आहेत. मोहम्मद शमींची सुंदर अशी बॉलिंग त्या ठिकाणी. सुंदर असा प्लेट केलेला शॉट. आपलं मैदान ही आपली माती आहे. त्या मातीवर कोणी कृपया धूम्रपान गुटखा तंबाखू खाऊन थुकू नका. या ग्राउंडसाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या ग्राउंडवर आपण धूम्रपान आणि तंबाखू खाऊन थुंकणं ही खेळाडू वृत्ती नाही. सुंदर स्क्वेअर मारलेला चौकार. भूषणदादांनी टोलावलेला शॉट. सर्व खेळाडूंना एक आयोजकांकडून विनंती आहे की ग्राउंडवर या मैदानावर कोणी कृपया तंबाखू खाऊन थुंकू नका आणि धूम्रपान सुद्धा करू नका. तो सांगत नाही ना. अरे लेग बाईचा इशारा पंचांतर्फे. स्ट्राईकला आलेले आहेत ते भैया दादा लक्ष्मण दादा. बॉलर सेंड करण्यात त्यांना. पुढचा चेंडू स्ट्रेटला मारलेला तो शॉट 1 रन साठी. स्ट्राईकला आलेले आहेत ते भूषण दादा. पुढचा चेंडू फुल टॉस मारलेला तो बॉल स्ट्रेटला परत एकदा. थोडी मिसफिल्ड पण 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न. श्रावणी 11 टीमचा स्कोर झाला आहे तो 23 रन 1 विकेट. 23 रन आणि 1 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी श्रावणी 11 तर्फे. तसेच उत्कृष्ट गोलंदाजीचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी एव्ही फायटर्स यांच्यातर्फे.
पुढचा षटक घेऊन येतो तो वैभव दादा. प्रचंड अशी गर्दी हा सामना बघण्यासाठी. कुठून कुठून आलेले ते इच्छुक प्रेक्षक. या ठिकाणी चौकार. किपर कडनं मिस झाला तो बॉल आणि थेट बाउंड्री लाईनच्या पार. बॅटचा किनारा लागून गेलेला तो बॉल. शानदार असा बॉलिंगचं प्रदर्शन वैभव दादा यांच्यातर्फे. पुढचा चेंडू शानदारचा फटकार. तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण. 2 रन या ठिकाणी काढलेत ते फलंदाजाने. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेले हे आमदार चषक. ग्लान्स केलेला तो शॉट. चांगली फिल्डिंग. गेल्या 3 दिवसापासून अतिशय उत्साहात उत्स्फूर्त प्रतिसादात आणि सुरू असलेलं हे टुर्नामेंट. नाईस शॉट. गेला आहे तो चौकार. भैया दादा सुंदर असा फटकार. चांगल्या बॅटिंगचं या ठिकाणी प्रदर्शन. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 रनची मागणी आणि या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यूचा निर्णय घेतलेला आहे. धगधग या ठिकाणी वाढले. फलंदाज पवेलियन कडे परत येत आहेत पण या ठिकाणी निर्णयासाठी त्यांनी थांबावं. तरी त्यांना माहिती आहे आउट आहे पण त्यांनी निर्णय ऐकूनच जावं. चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी एबी फायटर्स कडनं. या ठिकाणी थर्ड अंपायरचा निर्णय आउट. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आयोजकांना सुद्धा विनंती आहे की मैदान तयार करण्यासाठी आपण खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याच मैदानावर तुमची आपली खेळाडू वृत्ती नाही तरी कृपया आपल्या मातीची आपणच लाज बाळगा. कृपया तुमकं नका असं आयोजकांकडूनच मला सांगण्याची विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी बोल्ड भैया दादा या ठिकाणी बोल्ड झालेले आहेत. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन वैभव दादा यांच्यातर्फे. अजंग वडोल संघाला पुन्हा एकदा धक्का. श्रावणी 11 ला धक्का. अजंग वडोलचं सुंदर प्रदर्शन. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि बोर्डवर रन झाले आहेत ते 35 रन. 3 फलंदाज बाद. बॅट्समन नेम योगेश दादा. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते योगेश कोकरे. श्रावणी 11 संघाचे पुढचे फलंदाज
स्ट्राईकला आहे राकेश खरे. स्ट्राईकला आले ते राकेश खरे. बॉलिंगला काय करणार आहे? बॉलिंगला आलेले आहेत ते 2 मिनिटं 2 मिनिटं. हा लखन लखन हा लक्ष्मण. लक्ष्मण दादा. चौथं षटक ते घेऊन येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न होऊन रन झाले आहेत ते 35 रन 3 विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजीचं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी आजमवडील टीम तर्फे, तसेच फलंदाजी सुद्धा श्रावणी 11 टीम तर्फे अतिशय छान. सुंदर असा फटकार. 2 रनची या ठिकाणी मागणी आणि 2 रन पूर्ण सुद्धा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. पुढचा चेंडू या ठिकाणी फुल टॉस घेऊन मारलेले आहे ती थेट फिल्डरच्या हातात आणि या ठिकाणी विकेट. श्रावणी 11 टीमला पुढचा धक्का. 4थी विकेट या ठिकाणी संघाची पडलेली आहे. फुल टॉस चेंडू स्ट्रेटला मारला आणि थेट क्षेत्ररक्षणाच्या हातात. योगेश आता या ठिकाणी आउट झाले आहेत. पुढचा बॅटर नेम जवळजवळ 11च्या आस्किंग रन 11च्या करंट रन रेटने या धावसंख्येला हाताळलं जात आहे. मोहन याच्यासाठी पुढचा बॉल. उड्डवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? येस, पोहोचला, परंतु 2 जणांच्या टकरीत इथला चेंडू हातून निसटतोय, जमिनीवर पडलाय. पोहोचलाय फलंदाज. तिसऱ्याचा प्रयत्न. या तिसऱ्याच्या प्रयत्नात मात्र मोहन चौधरीला धाव वाजवावं लागेल. चौथ्याच्या प्रयत्नात तिथं मोहन चौधरीला धाव वाजवावं लागतंय. जिथंच 3 धावा आल्या. 3च्या मदतीने 67 या अंकाला गाठलाय आतापर्यंत. मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहत आहे आणि या शेवटच्या 2 चेंडूंना खेळण्यासाठी आनंद गवांदे आपल्याला खेळपट्टीवर फलंदाजीला जाताना दिसत आहे. आनंद गवांदे यांच्यासाठी कुणाल शेलारचा हा पुढचा बॉल. शॉर्ट पिच बॉल. वेग आवरलाय आणि आवरलेल्या वेगाला इथे फलंदाज बीट झालाय. तर मात्र गोंधळ चालू आहे खेळपट्टीवर आणि या खेळपट्टीवरच्या गोंधळामुळेच फलंदाजांचा हा बाईकच्या माध्यमातून 1 धाव आणि 1 रन कंप्लीट होतोय. एक रन महत्वाचा आहे, कारण जितक्या महत्वाचा हा सामना आहे ना तितक्या महत्वाच्या या धावा सुद्धा. कारण माहिती आहे जितक्या आपण बनवणार आहोत तितक्या आपल्याच बॉलर्सला आणि आपल्याच फिल्डर्सला दुसऱ्या खेळीच्या पर्वात त्या वाचवायच्या आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. खोलवर टाकलेला बॉल, परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्कर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगाने धावून आलाय. पुन्हा एकदा फंबल, पुन्हा एकदा गोंधळ. 3 घेतले आहेत, 4था घेतला जाईल का? आणि येस, रनआउट व्हावं लागलंय.
3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 3 धावा कंप्लीट ना. आणि या 3च्या मदतीनं धावफलकावर धावा लागतात 71 71 रन. तर एबी फायटर्स अर्थातच अजंगच्या या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 72 या अंकाची. बघूयात या 72 धावा कशा पद्धतीने वाचवल्या जातील आणि कशा पद्धतीने चेस केल्या जातील. त्याच्यासाठी येणारे 6 षटक आणि येणाऱ्या 6 षटकांचा खेळ आपल्याला GTC लाईव्हच्या माध्यमातून बघावा लागेल. कुठेच जाऊ नका. येणाऱ्या 6 षटकांचा खेळ आपल्यासाठी पुन्हा एकदा एक रोमहर्षक वातावरण घेऊन येईल. चला, श्रावणी 11 मालेगाव या संघाला विनंती असेल कुठलाही वेळ वाया न घालता मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. चला, फलंदाजांना विनंती की मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. एबी फायटर्स या संघाला विनंती असेल की आघाडीचे फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आत पाठवावे लागेल, कारण वेळ वाचवणं ही तितकं महत्वाचं आहे, कारण आज दिवसभरातले सामने होणं ही महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ वाचवणं जास्त महत्वाचं असेल. मैदानाच्या आत दाखल व्हायचे प्लीज, विनंती असेल. एबी फायटर्स फलंदाजांना विनंती असेल की लगेच मैदानात दाखल व्हा.
चला पुढच्या मॅचचा नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोघेही संघटनांना विनंती आहे. हर्ष 11 नाशिक वर्सेस छत्रपती 11 या दोघेही संघांच्या संघटनांना विनंती आहे की त्यांनी या यशवंत ट्रॅक्टर्स सोनालिका प्रेझेंट टॉस का बॉक्स कक्षात उपलब्ध व्हायचंय. चला 36 चेंडूंचा खेळ आहे आणि 36 मध्ये 72 ची आवश्यकता. आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आत आपण बघतोय. किरण सोळुंके उर्फ जॉन्टी, तर नॉन स्ट्रायकर एंडला लखन शेलार. गोलंदाजी स्ट्राईक वर आपण बघतोय कुणाल आखाडे. फटका फसलाय कुणाल आखाडेचा. पहिलाच बॉल योगेश कोकरे डाऊन टू द बॉल. गोल्डन डकचा शिकार झालाय जॉन्टी. पहिल्याच बॉलवर तंबूचा आसरा घ्यावा लागेल आणि संघाच्या डगआउट कडे त्याला पाचारण करावं लागेल. इस कॅमेरामॅनला विनंती आहे की टॉस का बॉक्स कक्ष कव्हर करायचंय. चितलचा यशवंत ट्रॅक्टर सोनालिका प्रेझेंटचा आमदार चषकाचा दिवस तिसरा आणि दिवस तिसऱ्याचा चौथ्या सामन्याचा इथे सामना नाणेफेक केला जातोय. नाणेफेक झालाय आणि बघूयात तो नाणेफेक कोण जिंकला इथे. एस होज द विन. पुन्हा एकदा नाणेफेक केला जातोय. आणि नाणेफेक जिंकलाय कोणी. हर्ष 11 नाशिक या संघाने नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला विकी. येस हर्ष 11 नाशिक या संघानं नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वैभव आलाय पुन्हा एकदा. लखन आणि वैभवच्या जोडीनं मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. या कारणास्तव दोघंही प्रमोटेड बॅटर्स म्हणून आपण बघतोय. रिव्हर्सचा प्रयत्न वा दर्शनीय स्ट्रोक. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषा पार. चौकार 4. आल्या आल्या उलटा बाटने खेळलाय. कारण माहित होतं पॉवर प्ले चालू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू तैनात आहेत. दोघंही क्षेत्ररक्षक जर का आपण बघितलं तर दोघंही खेळाडू व्ही-शेप मध्ये समोरच्या क्षेत्रात उभे आहेत. एक लॉंग ऑनला तर एक लॉंग ऑफला. आणि त्याचाच फायदा इथे कुठेतरी वैभवने अगदी चांगल्या पद्धतीने घेतलाय. पुन्हा एकदा उलटा बाटने खेळायचं आहे. परंतु आता नो बॉल दिलाय. आणि ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. चितलचा ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल त्या पंचांनी दिलाय करा, परंतु तिथे विचारणा केली जाते. चितच नो बॉल आलाय आणि नो बॉल मुळेच आता येणारा बॉल असणार असेल वैभव साठी फ्री हिट. फेटचा बॉल खोलवर टाकलाय. रनआउटची संधी, परंतु इकडे बॅकअपला कोणी नाही आहे. या कारणास्तव भैयानं ती संधी स्वतःच्या हातातच ठेवली. एक धाव आणि त्या एका धावानं धावफलक पुढे सरसावेल 6 या अंकावर. 6 धावा लागल्या धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय पहिल्या षटकातील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ यायचा बाकी. पुन्हा एकदा उलटा बॅटने खेळून काढलाय. वा काय गॅप शोधलाय. गलीतल्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून मैदानाला गुदगुल्या करत चेंडू होतोय फरार. धावा येतील 4 चौकार.
निश्चितच पॉवर प्लेचा फायदा घेणारी ही फलंदाजी आपण बघितली. याच्या आधी वैभवनं देखील उलट्या बॅटनं चौकार खेळून काढला आणि आता लखननं देखील उलट्या बॅटनं चौकार खेळून काढलाय. शॉर्ट पिच बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात टोलवलाय. लॉंग द कार्पेट बॉल चाललाय. भैया त्या चेंडूच्या मागे धावतोय. शर्यत लागली आहे परंतु ती शर्यत इथे क्षेत्ररक्षकानं जिंकली आहे. एक धाव तरी नक्कीच इथे वाचवली आहे. चिताच 3 धावा घेतल्या आहेत आणि या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावल. 13 या अंकावर पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 0.5 अर्थातच पहिल्या षटकातील 5 चेंडूंवर 2 रिव्हर्सचे चौके आणि आता एक डिप्ड विकेटच्या क्षेत्रात काढलेल्या या 3 धावा. कुठेतरी रन चेसचा इथे एक चांगला सुगंध आपल्याला बघायला मिळतोय. चांगल्या मॅचचा एक दरवळणारा सुगंध. लॉब करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आनंद का बांधे जाऊन टू द बॉल. धक्का क्रमांक दुसरा. वैभव बॅक टू द पवेलियन. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय ओव्हर स्टेपिंगच्या नो बॉल साठी. चितच फुटेज नाहीये या कारणास्तव ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. कारण आडवा कॅमेरा हा फलंदाजावर आहे या कारणास्तव इथे फुटेज नाहीये असं त्यांनी सांगितलंय. मोहन चौधरी आलाय दुसरं षटक घेऊन आणि मोहन चौधरीच्या दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. तेज तर्रार वेगवान डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. लखन आहे ऑलरेडी तो दुसरा नॉन स्ट्राईक सर. उडवलाय बॉल लखनने. काय तगडा प्रहार आहे. तगडा प्रहार चेंडूला घेऊन गेलाय आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा पार. षटकार 6. जिथेच ओव्हरपिच बॉल टाकला गेला मोहन कडून आणि त्या ओव्हरपिच बॉलमुळेच फलंदाजाला फटका सजवायला थोडंसं सोपं गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्रात एक तगडा प्रहार आलाय. बघूयात पुढचा बॉल. एकदा आता लाईन थोडी मागे ठेवली आहे लाईन आणि मागे ठेवलेली लाईन तर फलंदाजाला बीट करते. फलंदाजाच्या पाठपासून चेंडू दूर ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. शॉर्ट पिच बॉल. एलिव्हेशन नाहीये कारण खालूनच टोलवण्याचा प्रयत्न पूल केला असता तर निश्चितच मोठ्या धावा इथे पुनश्च एकदा मिळाल्या असत्या. कारण पॉवर प्ले चालू आहे आणि या मिड विकेटचं ऑन साइडचं सर्व क्षेत्र खाली आहे. आता उडवलाय बॉल. हा देखील तगडा प्रहार आहे आणि चौधरी जातोय चेंडूच्या दिशेला. झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलवर धावा किती येत आहेत ते बघूयात. येस 4 चौकार. झेल ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाली आहे. एक कॅच महागात पडू शकते. एक कॅच इस मैच में भारी गिर सकती है कारण
सातत्याने क्रिकेटमध्ये आपण बघत असतो गिव्ह कॅचेस अँड टेक मॅचेस. खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर ता मात्र कमबॅक केलाय. एक षटकार आणि एक चौकार, अर्थात झेल ड्रॉप झालेला चौकार आणि यामुळेच ते धावा येतील. 23 धावा लागल्या धावफलकावर. बिनगडी बाद एकही विकेट नाहीये. 23 धावा धावफलकावर. 24 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आता आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 49 या आकड्याची. चोवीस बॉल 49 ची आवश्यकता असताना भूषण पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. फील्ड बघू शकतो. एक सरळ डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक सज्ज आहे डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी. तर परिपूर्ण ऑनसाइड ही पॅक करून ठेवली आहे. भूषण याचा पुढचा बॉल फलंदाजासाठी. पाटील रे बाबा. खोलवर टाकलेला बॉल उंच आहे. झेल पकडण्याची संधी आणि ती संधी सोडली जाणार नाहीये. फलंदाज बॅक टू द पवेलियन. भैया बदान याने हा झेल टिपलाय. आबा आलाय फलंदाजीला. आबासाठी पुन्हा एकदा एक चेंज ऑफ बघायला मिळतोय. कट केलाय बॉल पॉइंटच्या क्षेत्रात. राकेश खरे चेंडूला उचलतोय, फेकतोय. एकच सिंगल, त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. भूषण पाटील हा देखील चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या सामन्यात मला वाटतं त्याला गोलंदाजी केली नव्हती, परंतु या सामन्यात तो गोलंदाजी करतोय. बॉल द्यायला, रिटर्न द्यायला ना थोडंसं उशीर झालाय. आणि याच कारणास्तव इथं फलंदाजांना एक सिंगल घेणं फार सोपं गेलं. एका धावेवर तुम्हाला जबाबदारीनं पाऊल टाकावं लागणार आहे, कारण मॅच जिंकणं गरजेचं आहे. ही मॅच जो जिंकेल ना तो डायरेक्ट सुपर 8 मध्ये दाखल होईल, क्वार्टर फायनलच्या फेरीत दाखल होईल.
त्याच्यासाठी या दोघही संघांना तितकी मेहनत घ्यावी लागेल, प्रत्येक बॉलवर मेहनत घ्यावी लागेल. उलट्या हाताने टाकलेला बॉल स्लोवर बॉल, आणि तो स्लोवर बॉल फलंदाजाला पाहिजे तो स्ट्रोक जरी खेळता आलेला नाहीये ना, तरी देखील डीप मधून 2 धावा चोरल्यात. मात्र वेग वाढवलाय परंतु बॅटचा प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या आतलीकडे, त्या बॅटच्या आतलीकडे लेग स्लिपच्या क्षेत्रात एक सिंगल घेतली गेली आहे. त्या एका सिंगल नंतर डबल कव्हर धावा लागतील. 28 रन. तर मात्र 19 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 19 मध्ये 44 ची आवश्यकता. एकदा उलट्या हाताने टाकलेला बॉल आणि तो गेलाय सीमारेषा पार. स्लोवर गतीने बॉल टाकला होता आणि त्या स्लोवर गतीच्या बॉलला पिक केलाय. कारण लेंथ मागे ठेवण्याच्या नादात ओव्हर पिच बॉलला आणि ओव्हर पिच बॉल सीमा पार गेलाय षटकार. या षटकारानं 34 धावा लागल्या धावफलकावर. 34 रन्स ऑन बोर्ड. तर मात्र इथून 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 18 मध्ये 38 ची आवश्यकता. 18 बॉल 38 रन. तर मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 मध्ये 38 ची आवश्यकता असताना भूषण आहिरे गोलंदाजी मार्कवर दिसतोय. बॅट चिकड परंतु नाही एक धाव चोरली जाते. प्रत्येक बॉलवर रन वेचला जातोय. प्रत्येक बॉलवर इथे फलंदाज मेहनत घेत आहे. कारण माहिती आहे 18 आणि 38 मधलं इतकं मोठं नाहीये. 17 बॉल आणि 37 ची आवश्यकता आता. मागच्या मॅच मध्ये भूषण आहिरेचं ते एका धावेचं षटक फार निर्णायक होतं. परंतु या षटकात देखील काटकसरीची गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षणात चूक आणि क्षेत्ररक्षणात झालेली चूक 1 च्या ऐवजी 2 धावा देऊन जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं हेच कुठेतरी फायद्याचं ठरणार आहे. तर मात्र 16 बॉल आणि 35 ची आवश्यकता. 16 बॉल 35 रन. हा मॅच मी सामन्याला सुरू होण्याच्या आधीच सांगितलं होतं की ही मॅच आपल्याला रोमहर्षक बघायला मिळणार आहे.
उडवलाय लखनने बॉल. काऊ कॉर्नरचा क्षेत्र बनलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू गेलाय वरबाव सीमारेषा पार. चौकार 4. एक्केचाळीस धावा लागल्या धावफलकावर. 3 गडी बाद झाले. 3.3 षटकांचा खेळ. 15 बॉल आणि 31ची आवश्यकता. लखन मात्र आघाडीपासून आलाय खेळपट्टीवर खेळण्यासाठी. ओपनिंग बॅटर म्हणून आपल्याला अजंगच्या या संघाकडून या रन चेसचा भागीदार होताना आपल्याला बघायला मिळतोय लखन शेलार. आणि तितक्या क्वालिटीची बॅटिंग सुद्धा तो करून दाखवतोय. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल. तिथे मात्र एक सिंगल. त्या 14 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 14 मध्ये 30 ची आवश्यकता. 14 बॉल 30 रन. वा, जिथे क्षेत्ररक्षक नाही येणार तिथे चेंडूला पाठवलंय. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6. या षटकारानं आता हेवी फायटरच्या डगआउट मध्ये वरती हात करून टाळ्या वाजवल्या जातील. कारण आता मॅच त्यांच्या पलड्याकडे झुकताना आपल्याला बघायला मिळते. मॅच आता जड झाली आहे. मॅच अवघडात गेली आहे. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 13 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 13 बॉल 24 ची आवश्यकता असताना इथे षटकाराला एक क्षेत्ररक्षणात बदल केलाय. रिव्हर्स 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 रिव्हर्सचा प्रयत्न मोडकळीस निघेल. शेवटचा बॉल मात्र इथे निर्धाव येईल. तर 12 बॉल आणि 24 ची आवश्यकता. 12 बॉल 24 रन. बघूयात हे 12 बॉल आणि 24 रन कशा पद्धतीने हाताळले जातील. भूषण पाटील, कुणाल आखाडे, मोहन चौधरी, अनिल चौधरी के दर्जेदार बॉलिंग युनिट असताना सुद्धा हेवी फायटरचे हे कमाल फलंदाज कमालीची फलंदाजी करताय. बारा बॉल 24 ची आवश्यकता. कुणाल आखाडे ऑन द बॉलिंग स्ट्राइक. नो बॉल दिलाय आणि नो बॉल आलाय. हा उत्तुंग गगनपथी षटकार 6. सोळा बॉल 38 ची आवश्यकता असताना 12 बॉल आणि 17 वर आली आहे मॅच. वड नॉक. काय फलंदाजी केली आहे, काय खेळ खेळले तिथं आबा आणि त्याच्या साथीला लखन. पहिल्या बॉल पासून लखन ठाण मांडून उभा आहे. तो त्याचं ठाण सोडत नाहीये. गोलंदाजांचा अभ्यास आणि त्या अभ्यासाचा परिपूर्ण इथे पडाव केला जातोय. उल्लेखनीय फलंदाजी. 3 हिटचा बॉल आता त्याच्या भेटीला येतोय.
फ्री हिटचा बॉल, हा देखील हार्ड हिट, आवाज जोरात आलाय, दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु चांगली फिल्डिंग. एकच धाव. 11 बॉल आणि 16ची आवश्यकता. 11 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. थांब. ओव्हरस्टेपिंगचा फुटेज नाही मिळणार कारण आपला जो आडवा कॅमेरा आहे तो बॅटर वरती आहे. अरे बाबा माझ्या बॅटर वरती ठेवलाय मग नो बॉल तुम्हाला भेटणार नाही. बॅटर वरचा बॉल तो भेटणार नाही. तो कॅमेरा कसा तो मात्र 11 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. मॅच आता क्लोज झाली आहे. एबी फायटर्सच्या सगळ्यासाठी इथे कमालीची गोलंदाजी करावी लागेल. कुणाल आखाडे याला एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल या मॅच साठी फुल ऑन एंटरटेनचं वातावरण तयार करेल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याची संधी. भैया बदाने डाऊन टू द बॉल. यस, फलंदाजाला माघारी जावे लागेल. 11 बॉल 16ची आवश्यकता असताना इथे फलंदाज आबा माघारी येतोय. तर मात्र 10 बॉल आणि 16ची आवश्यकता. दहा बॉल 16ची आवश्यकता. जितू आलाय आता फलंदाजीला. पुढ्या जितूसाठी कुणाल आखाडे याचा पुढचा बॉल. ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक. लाईन डिलिव्हरी आणि ती लाईन डिलिव्हरी फक्त आणि फक्त इथे झोका खेळायला मजबूर करते फलंदाजाला. फलंदाजाने बॅट फिरवली परंतु बॅट झोक्या प्रमाणावरती हवेत जाते आणि बॉल खाली यष्टीरक्षकाच्या हातात थांबवतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तर मात्र 9 बॉल आणि 16ची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 9 मध्ये 16ची आवश्यकता आहे. अजून या 9 बॉल पैकी एक मोठ्या स्ट्रोकचा शोध. वेट करून नाही क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु एक सिंगल अडवता आलेला नाहीये, सिंगल थांबवता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू असताना देखील फलंदाजांनी तो सिंगल चोरलाय. ते म्हणतात ना, दिवसा ढवळ्या चोरी होणं, ते आपल्याला बघायला मिळतंय. तुमच्या समोर चोरी होते आणि तुम्ही फक्त गंमत बघत उभे राहताय.
8 बॉल 15ची आवश्यकता आहे आणि 8 बॉल मधल्या 15 बघूयात कशा पद्धतीने मोकळ्या केल्या जातात ते. वाह डिलिव्हरी, वॉच बॉल अफलातून डिलिव्हरी. यष्टीरक्षकांना अडवलाय परंतु तोपर्यंत तिकडे बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येते. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 7 बॉल आणि आता मात्र 14ची आवश्यकता. शेवटचा बॉल फार निर्णायक बॉल असेल, महत्वपूर्ण बॉल. स्लोफर बॉल बीट केलाय. पुन्हा एकदा इथे वेगाचा योग्य वापर केलाय कुणालनं आणि फलंदाजाला बीट केलाय. चित्त चांगली गोलंदाजी. मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहत आहे आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जिंकायला लागताय 14 धावा. 6 बॉल 14 रन. बघूयात गोलंदाजी कुठला बखूबी आपली भूमिका बजावतो ते. कोण स्वतःच्या काळजावर जबाबदारी घेईल, खांद्यावर जबाबदारी घेईल ते महत्वाचं असेल आणि ती जबाबदारी घेतली आहे आता श्रावणी 11 मालेगाव या संघाच्या वतीनं. अनुभवाचा वापर केलेला भूषण पाटील अर्थातच नाशिकचा स्टेन. सहा बॉल 14ची आवश्यकता आहे. बघूयात फलंदाजांसमोर इथे आव्हान आहे. पाणी पाजलं गेलंय परंतु आता मात्र वेळ आहे समोरच्या विरोधी संघाला पाणी पाजण्याची. ती वेळ आणि त्या वेळेचा सदुपयोग कोण करतं? जो जिंकणार आहे तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. जो हारणार आहे त्याला मात्र अजून एका विजयाची प्रतीक्षा करावी लागेल. निश्चितच वेळ कमी आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पंचांना देखील विनंती आहे, खेळाडूंना देखील विनंती आहे की वेळ कमी आहे आणि त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करावा लागेल. भूषण पाटील याच्या हातात बॉल आहे. लखन इज ऑन द स्ट्राइक. वाह वाह डिलिव्हरी, वॉच अ डिलिव्हरी. यष्टीरक्षक अनिल चौधरी हा देखील किपिंग करण्यासाठी आलाय आणि एका चांगल्या किपिंगचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग करणाऱ्या संघानं. यष्टी चितासाठी अर्थातच स्टंपिंग साठी हा रिव्ह्यू आहे. बघूयात अगदी काही क्षणात हा रिव्ह्यू तुमच्या समोर निर्णित केला जाईल. पोहोचलाय, नॉट आउट. रिव्ह्यू लॉस्ट असेल निश्चितच. आता मात्र दोघेही संघांकडे रिव्ह्यू नाहीये. तू डॉट डिलिव्हरी टाकली ना, ही डॉट डिलिव्हरी कुठेतरी कामी येईल. 5 बॉल आणि 14ची आवश्यकता. प्रयत्न असेल लखन शेलारचा बिग हिटचा. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे उलट्या उलट्याचं समीकरण बघायला मिळतंय. गोलंदाजानं देखील उलट्या हाताने बॉल टाकलाय आणि उलट्या हाताने टाकलेल्या बॉलला फलंदाजानं देखील उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लागोपाठचा दुसरा निर्धाव. भूषण पाटील काय आपलातून गोलंदाजी करतोय. 6 बॉल 14ची आवश्यकता असताना संघासाठी त्या लागोपाठचे 2 बॉल निर्धाव टाकून दिलेत. उरताय 4 चेंडू आणि 4 मध्ये आवश्यकता 14ची. पुन्हा एकदा बीट 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 केलाय. वर बॉलिंग. याच कामासाठी यष्टीरक्षक अनिल चौधरीला बोलवलं होतं कदाचित आणि अनिल चौधरीच्या यष्टीरक्षकाचं कौतुक म्हणून भूषण अहिरे माघारून हसताय.
3 बॉल 14. परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मधला बॉल डॉट असेल, निर्धाव असेल. ज्या लखन माळीनं या मॅच मध्ये ऑन केलं होतं, स्वतःच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर उभं केलं होतं, त्या लखन माळीला 6 बॉल 14 असताना सुरुवातीचे 4ही चेंडू नाशिकच्या भूषणनं दर्जेदार टाकलेत आणि निर्धाव टाकलेत. बॅटचिकर स्लिप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. 5वाही बॉल निर्धाव. व्हॉट्सअप बॉलिंग. समोरच्या संघाच्या विजयाचा घास आपल्या मुखात कसा ओढायचा याचा प्रात्यक्षिक बघायला मिळतोय. पुन्हा एकदा पाठचिकाड. 6च्या 6 बॉल निर्धाव बघायला मिळत आहे. भूषण पाटील उल्लेखनीय गोलंदाजी. 6 बॉल 14 लागत असताना या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो ठरलाय भूषण आणि स्वतःच्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. स्वतःचं नाव लौकिक केलंय. आज त्या आमदार